मित्रांनो, राज्यात एस-आय-आर म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मतदार याद्या शुद्धीकरणाचं जे काही काम आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. यासाठी BLOची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ब्लॉक लेवल ज्याला आपण ऑफिसर म्हणतो, तर हे स्थानिक प्राथमिक शाळेचे किंवा माध्यमिक शाळेचे शिक्षक असतात. यांच्या माध्यमातून हे जे काही काम आहे ते पूर्ण केलं जाणार आहे. याच कामासाठी जी काही 2002 ची मतदार यादी आहे याचा आधार घेण्यात येणार आहे आणि याच व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण नेमकं 2002 ची मतदार यादी जी आहे कशा पद्धतीने डाउनलोड करायची याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून जे कोणी आपले ओळखीचे मित्र असतील त्यांच्याबद्दल माहिती करा. मित्रांनो, ही 2002 ची मतदान यादी डाउनलोड करण्यापूर्वी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की 2002 ची मतदान यादी जी आहे ते नेमकं कशासाठी डाउनलोड करायची आहे. तर मित्रांनो, स्क्रीनवरती पाहू शकता अशा पद्धतीची तुम्हाला जी काही एक चिठ्ठी आहे किंवा एक स्लिप आहे, या स्लिपवरती तुम्हाला बेसिक डिटेल्स या ठिकाणी भरून द्यायची आहे. आता तुम्ही अशा पद्धतीची विशेष गहन पुनरीक्षण म्हणजे एस-आय-आर ची जी काही स्लिप आहे ते आहे आणि यामध्ये कुणाची माहिती भरायची आहे तर 2002 ते 2004 ची मतदार यादीमधील माहिती म्हणजे 2002 ची यादी जी आपण आता डाउनलोड करणार आहोत त्या यादीमध्ये तुम्हाला तुमच्या आईचं, वडिलाचं किंवा मग आजी आजोबाचं नाव पाहायचं आहे आणि ज्यांचं नाव या यादीमध्ये असेल कोणत्याही एकाचं, त्यांची तुम्हाला इथे माहिती भरायची आहे. आणि यावरती माहिती कोणकोणती भरायची आहे ते सांगतो. यामध्ये पूर्ण नाव येणार आहे सुरुवातीला, त्यानंतर मतदारसंघ कोणता आहे ते येणार आहे, त्यांचा क्रमांक, त्यानंतर यादी क्रमांक आणि यादीतील अनुक्रमांक. अशा पद्धतीची थोडीशी अशा पद्धतीचे हे बेसिक डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी भरून घ्यायचे आहे. आणि याच्यासोबत जे यांचे ब्लड रिलेटिव्ह आहे म्हणजे ज्यांचा तुम्ही फॉर्म भरणार आहात, यादीमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांची या जे काही पावती याच्यावर तुम्हाला माहिती भरायची आहे. आणि जे बाकीचे यांचे जे कोणी मुलं असतील किंवा नातवंड असतील यांचे सर्वांचे मतदान कार्ड जे आहेत याच्यासोबत तुम्हाला जोडायचे आहे. म्हणजे या व्यक्तीसोबत जे आहे ते ब्लड रिलेशन जे व्यक्ती आहेत त्यांचे नाव इथे जे आहे ते मॅप होणार आहे. ते 2002 च्या यादीमध्ये कोणाचे नातेवाईकाचे नाव नसेल तर अशांना आपले स्वतः जे काही डॉक्युमेंट्स असतील, रेसिडेन्स प्रूफ असेल, ते असे पुराव्यासंदर्भात जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते BLO कडे जमा करावे लागतील किंवा BLO तुमच्या घरी येतील आणि तुमच्याकडून जे काही फॉर्म आहे ते भरून घेतील. तर यासाठीच तुम्हाला जे काही 2002 ची यादी जी आहे ती डाउनलोड करायची आहे. 2002 ची यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे, म्हणजे coelection.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तुमचा जे काही मतदारसंघ आहे या ठिकाणी शोधायचा आहे. बऱ्याच जणांचा मतदारसंघ या ठिकाणी दिसणार नाही, तर काही जणांचे मतदारसंघाचे नाव या ठिकाणी चेंज झालेले आहेत. मतदारसंघ पुन्हा जे तुमचा मतदारसंघ होता ते तुम्हाला मतदारसंघ त्या ठिकाणी शोधायचा आणि तिथे सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या त्या मतदारसंघात तुमचं या ठिकाणी गावाचं नाव तुम्हाला इथे शोधायचं आहे आणि त्यावरती क्लिक करून तुमची जी काही मतदान यादी असेल ती डाउनलोड तुम्हाला करता येणार आहे. किंवा तुमचे जे काही नातेवाईक असतील, आई वडील किंवा आजी आजोबा असतील, त्याच्यामध्ये तुमचे नाव त्या ठिकाणी तुम्हाला शोधायचे आहे. तर हे शोधत असताना तुमचं नाव ज्या पेज नंबरवरती आहे ते पेज तुम्हाला प्रिंट करून घ्यायचं आहे आणि त्याचं जे काही पहिलं पेज आहे त्या PDF ते प्रिंट करायचं आहे एका पेजवरती. याची तुम्हाला मदत जी आहे ती याचा फॉर्म भरताना होणार आहे. तर ते ब्लड रिलेशन जे आहे ते तुम्हाला ब्लड रिलेशन असलेले तुमचे नातेवाईकाचे तिथे नाव शोधायचं आहे आणि त्याच्या अंडरमध्येच तुम्हाला तुमची जी काही नाव आहे ते नवीन एस-आय-आरच्या यादीमध्ये जोडण्यात येणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही एकंदरीत अशी प्रोसेस आहे आणि त्यासाठी तुम्हाला ही जी काही यादी आहे ती तुम्हाला डाउनलोड करायची आहे. तर लवकर तुमच्याकडे काही जणांकडे आले असेल इथे BLO किंवा मग काही जणांकडे जे आहे ते एप्रिलमध्ये येतील लवकरच. तर त्याची जी काही प्रोसिजर आहे ती सुरू झालेली आहे आणि नवीन जी काही मतदान यादी आहे ती आता जे काही शुद्धीकरण होऊन जे आहे ते मग फायनल पब्लिश होणार आहे. तर सध्या याचं जे काही काम आहे ते सुरू आहे आणि सध्या मॅपिंग सुरू आहे. म्हणजे जे काही ब्लड रिलेटिव्ह आहेत 2002 च्या यादीमध्ये ज्यांची नावं आहेत त्यांच्यासोबत जे बाकीचे आहेत ज्यांचं 2002 च्या यादीमध्ये नाव नाही अशांना जे आहे ते यांच्यासोबत जोडण्यात येणार आहे. यासाठी आधी हे फॉर्म भरून घेत आहेत BLO आणि त्यानंतर त्यांचं जे काही ॲप आहे त्या BLOच्या ॲपमध्ये तुमच्या यादीमध्ये नावं आहेत अशांची त्यांच्यासोबत हे जे काही बाकीचे आहेत ज्यांची नावं नाही त्यांची नावं या ठिकाणी आता इथे मॅप होणार आहे. आणि त्यानंतर मग अंतिम जी काही फायनल एस-आय-आरची लिस्ट आहे ती पब्लिश होणार आहे. तर अशा पद्धतीची मित्रांनो महत्त्वाची अशी माहिती होती एस-आय-आर संदर्भात. तर जे कोणी ओळखीचे मित्र असतील आपले त्यांच्यापर्यंत किंवा ज्यांना यादी डाउनलोड करता येत असेल अशाचपर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीवर नवनवीन अपडेट्स वेळोवेळी जाणून घेण्यासाठी आज आमच्या चॅनलला सबस्क्राईब